नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ आपला खास करून महिला भगिनींसाठी आहे, ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे। त्यांच्याकडे नॉलेज आहे, स्किल आहे आणि एक प्लान आहे, पण त्याच्यासाठी फायनान्शियल पॉवर त्यांच्याकडे नाही। तर अशा महिलांसाठी आपल्याकडे ही खास योजना आहे, जी केंद्र सरकारची। या संबंधित संपूर्ण डिटेल्स आपण पाहणार आहोत। यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, कशा प्रकारे प्रोसेस आहे, काय काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, याची संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला तर कुठलाही उशीर न करता सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून महिला उद्योगिनी योजना 2024 सुरू करण्यात आली आहे। सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रम एक उद्देश ही एक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक मदत करणे। महिला उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योजक व्यावसायिक म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत केली जाते। देशात सर्वप्रथम कर्नाटकातील सरकारने ही योजना सुरू केली होती। त्यानंतर केंद्र सरकारने या योजनेची देशभरात अंमलबजावणी सुरू केली। देशभरात केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून ही महिला उद्योगिनी योजना सुरू करण्यात आलेली आहे। उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिला आर्थिक सहभाग स्वावलंबन बनवण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे। या योजनेच्या आतापर्यंत 48,000 महिलांनी लाभ घेतलेला असून त्या लघु उद्योजक यशस्वी वाटचाल करत आहेत। तर या योजनेअंतर्गत महिला असंख्य असे 88 प्रकारचे लघु उद्योग सुरू करू शकतात। केंद्र सरकारने देशातील महिला उद्योजकांच्या कल्याणासाठी आणि महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महिलांसाठी उद्योगिनी योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय सुरू करणे आणि प्रोत्साहन करणे हाच त्यांचा मोठा उद्देश आहे। तर या योजनेचं नाव आहे महिला उद्योगिनी योजना। कोणी सुरू केली तर केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेली। कधी सुरू केली तर 2020 साली सुरू केली होती। याचं व्याजदर काय, तर अनुदानित किंवा विनामूल्य याचं व्याजदर आहे। याच्यामध्ये अनुदान व्याजदराला देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये ते कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न लागणार आहे ते 1.5 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे। हा महत्त्वाचा क्रायटेरिया या योजनेसाठी आहे। कर्ज रक्कम तुम्हाला किती भेटेल तर 3 लाखापर्यंत कर्ज रक्कम तुम्हाला भेटणार आहे। तर याच्यावर जी प्रोसेसिंग फी आहे ती 0 असणार आहे। लाभार्थी कोण असेल तर देशातील मागास भागातील महिला उद्योजक। उद्देश काय, तर देशातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना आत्मनिर्भर करून एक व्यवसायामध्ये रोजगार निर्माण व्हावा, हाच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा उद्देश आहे। तर महिला उद्योगिनी या योजनेसाठी खालीलपैकी उद्योगांसाठी हे योजनेचा लाभ घेऊ शकतात किंवा याच्यामधून कर्ज घेऊ शकतात। याच्यामध्ये अगरबत्तीचे उत्पादक, खाद्यतेलाचा लायब्ररी, रेडिओ आणि टीव्ही सेवा, बेकरी, ऑडिओ व्हिडिओ पार्लर, एनर्जी फूड चाचणी पावडर, दुकान तयार कपडे, केळी पाने मॅन्युफॅक्चरिंग जे की बेडशीट आणि टॉवेल मॅन्युफॅक्चरिंग, पेट दुकान, लेफ कप मॅन्युफॅक्चरिंग, रिअल इस्टेट एजन्सी, सौंदर्य प्रसाधन गृहे, पुस्तके, नोटबुक, बाइंडिंग, फॅक्स पेपर, चटई विणणे मॅन्युफॅक्चर, बांगड्या, वॉटर कॉलन, माशांचे स्टॉल, मॅच बॉक्स, अशा भरपूर योजना ज्या की तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल। तुम्ही सगळ्या मी वाचू शकत नाही, म्हणून तुम्ही काही वाचू घ्या ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल किंवा ज्या योजनेसाठी तुम्हाला हे कर्ज घ्यायचं असेल तर ती योजनेचं नाव आहे का ते तुम्ही क्रॉस चेक करून घ्या। तर या योजनेची महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्रता काय, तर 18 ते 55 वयोगटातील महिला व्यावसायिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात। अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 1.5 लाखापेक्षा कमी असणे, अर्जदाराचं क्रेडिट स्कोअर जास्त असावा, यापूर्वी तुम्ही एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर ते त्यांचे नियमित हप्ते फेडलेले असावेत। या योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करू शकतात। यापूर्वी या योजनेअंतर्गत महिलांना वयोमर्यादा ही 45 होती, परंतु आता 55 वर्ष करण्यात आलेली आहे। त्यामुळे 55 वर्षापर्यंत महिला ही योजना अप्लाय करू शकतात। यापूर्वी उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून उत्पन्नाची मर्यादा ही देखील 40,000 एवढीच होती, मात्र आता त्याची 1.5 लाख करण्यात आलेली आहे। तर महिला उद्योगिनी योजनेसाठी काय काय कागदपत्र लागणार आहे, तर महिला उद्योगिनी योजनेसाठी तुम्हाला अर्जदार महिलेचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील कार्ड, जात प्रमाणपत्र आणि बँक पासबुक एवढ्या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता पडणार आहे।
तर अर्ज प्रक्रिया कशी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने अर्जाची प्रक्रिया ही अत्यंत सोपी ठेवली आहे. यासाठी तुम्ही प्रथम जवळच्या बँकेकडून उद्योगिनी योजनेचा कर्जाचा फॉर्म घ्या किंवा तुम्ही त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरही ही योजनेचं नाव चेक करू शकतात. अर्ज डाउनलोड केल्यानंतर तो अर्ज तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्यांना सगळे डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत. त्यानंतर तुम्ही बँककडे आपला अर्ज दिल्यानंतर बँक तुमचे कर्ज केव्हा पास होईल या संदर्भात माहिती तुम्हाला बँक देईल. तुम्हाला एक पोचपावती देईल. त्या पोचपावतीच्या आधारे तुम्ही स्टेटस चेक करू शकतात. यासाठी तुम्हाला नियमित बँक जाऊन चौकशी करावी लागेल आणि बँकेशी ज्या ज्या क्युऱ्या येतील त्यासाठी कॉर्पोरेट देखील करावा लागेल. उद्योगिनी योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करू शकता का? तर उद्योगिनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही उद्योगिनी कर्ज ऑफर करणाऱ्या बँकांच्या किंवा NBFCच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली पाहिजे. अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पूर्ण करण्यासाठी तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन अर्ज घेऊन कर्जासाठी अर्ज करू शकतात. तर ऑनलाईन याच्यासाठी कुठली प्रोसेस नाही, फक्त ऑफलाईन प्रोसेसने तुम्ही अर्ज करू शकतात. तर अशा प्रकारे ही महिला उद्योगिनी योजना आहे. या योजनेमधून तुम्ही 3 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात, तेही बिनव्याजी, आणि तुमचा उद्योग सुरू करू शकतात, ज्यामध्ये रोजगार निर्मिती होईल आणि तुमचा उद्योग चांगल्या लेवलला पोहोचेल. तुमच्या उद्योगासाठी माझ्याकडून ऑल द बेस्ट. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नॉलेजेबल व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो.